ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने ते सायलीला फोन करून सांगितलं असतं की मी मानसीला भेटलो आहे आणि मी तिला घेऊन येतो. अर्जुनचं हे फोनवरील बोलणं ऐकून सायली खुश झाली आणि ती मानसीची वाट पाहायला लागली. पण इथे अर्जुन मानसीला घेऊन येत असताना ते सगळे गुंड अर्जुनचे पाठलाग करायला लागतात. तेव्हा पुन्हा एकदा सायलीचा फोन येतो. तेव्हा ते अर्जुन सांगायला लागतो, तू आता मला फोन करू नको, ती गुंड लोक आमचा पाठलाग करत आहे. आणि अर्जुन सांगायला लागतो, मी नंतर तुला कॉल करतो. श्यामाला तिथे श्वेता येते आणि ती सायलीला सांगते काय झालं. तेव्हा इथे सायली सांगायला लागते काही नाही, तू आता सायली सांगायला लागते श्वेताला की मुली सापडल्या. तेव्हा ते श्वेता बोलायला लागतं, वा सापडल्या मुली, आता तू देवासमोर दिवा लाव. नंतर सायली देवाला दिवा लावायला जाते. त्या टायमाला येते श्वेता प्रियाला फोन लावते आणि सांगायला लागते की अर्जुन त्या मानसीपर्यंत पोचलेला आहे. ती प्रिया सचिनला आणि राकेशला फोन लावते आणि ती सांगायला लागते लवकरात लवकर त्या अर्जुनला मानसीपासून दूर करा आणि त्या गुंडाला पाठवून त्याला मारा. तेव्हा इथे सचिन आणि राकेश आपल्या माणसांना फोन करतो आणि तो माणसांना सांगायला लागतो लवकरात लवकर अर्जुनपर्यंत पोहोचा, आधीच ती गुंड त्यांची पाठलाग करतायत, तुम्ही पण जावा. त्यानंतर ती गुंड पोहोचतात आणि अर्जुनला बेदम मारतात. पहिली पुन्हा एकदा कॉल लावत असते पण इथे ती नंतर देवाला प्रार्थना करते की लवकरात लवकर अर्जुन आणि मानसीला ठीकठाक येऊ दे. इकडे प्रिया खूप खुश झालेली असतो कारण तिला अर्जुनला मारत असताना व्हिडिओ पाहायला मिळालेला असतो आणि प्रिया विचार करत असते आता काय झालं तरी पण आता अर्जुन वाचत नाही आहे. इकडे सायलीचा कुंकुवाचा करंडा खाली पडलेला असतो आणि सायलीला आता येणाऱ्या संकटाची चाहूल लागलेली असते आणि ती सायली विचार करत असते की अर्जुन सरांचा जीव धोक्यात आहे का, त्यासाठी मला अर्जुन सराला बघायला जायला पाहिजे. इकडे सायली अर्जुनला आणि चेतनला फोन करत असते पण त्यांचा फोन काय लागत नाही. चेतनने इन्स्पेक्टर सावंतकडे आलेला असतो आणि तो सांगत असतो की लवकरात लवकर तिकडे जाऊया कारण की अर्जुनचं लोकेशन तिकडे थांबलेलं आहे. ते अर्जुन सावंत सांगायला लागतात की मला पण कळलं कारण की अर्जुनच्या मोबाईलचा ट्रॅकिंग माझ्याकडे पण आहे आणि अर्जुनला आता ज्या ठिकाणी आणलेलं आहे मारून तिथे आता बाजूच्या रूममध्ये माणसाला पण ठेवलेलं असतं आणि त्या अर्जुनने मध्येच आपला मोबाईल चालू करून आपला ट्रॅकर चालू केला आणि तो आता चेतनपर्यंत पोहोचलेला आहे आणि पुन्हा एकदा चेतनला अर्जुनचं लोकेशन कळलेलं आहे आणि त्यानंतर इथे अर्जुन कसा बसा मानसीच्या रूममध्ये पोहोचलेला असतो आणि तो मानसीला घेऊन गाडीत बसून तिला कसा बसा घेऊन जात असतो आणि मानसीला घेऊन जात असताना तो आता चेतनला फोन करतो आणि चेतन आणि पोलीस तिकडे आलेले असतात. त्याच टायमाला मानसी शुद्धीर होते आणि ती अर्जुनला सांगायला लागते अर्जुन सर तुम्ही आलात, ह्या लोकांनी मला किडनॅप करून मारून इथे ठेवलेलं असतं. त्या टायमाला ते अर्जुन आणि चेतन पण आलेला असतं आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये आता पूर्ण मदत मिळालेली आणि फायनली अर्जुन चेतन स्वतः मानसी ही सावंत इन्स्पेक्टरच्या देखरेखीमध्ये आणि अनेक पोलिसांच्या देखरेखीमध्ये आता घरी पोहोचलेले आहेत. शेवटी सायलीला अर्जुनला आणि मानसीला पाहून धीर येतो आणि त्यानंतर इथे मानसी काय खुलासे करणारे पाहणाऱ्यांचं कसं होणार आहे.